तर एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळात सुरू केलेल्या किंवा पुनरुज्जीवित केलेल्या काही योजना देवेंद्र फडणवीस सरकारनं निधी न दिल्यामुळे बंद पडण्याची शक्यता आहे। त्यामध्ये सणासुदीसाठी आनंदाचा शिधा, शिवभोजन थाळी योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थाटन योजना अशा काही योजनांना निधी उपलब्ध नसल्यामुळे या योजना बंद होणार असल्याची चर्चा आहे। त्यामुळे निवडणुकीच्या वेळी जाहीर केलेल्या योजना फक्त कागदावरतीच उरल्यात अशी चर्चा आहे। आनंदाचा शिधा, शिवभोजन थाळी योजना, तीर्थाटन योजना बंद का झाल्या असा सवाल विरोधकांनी केलाय। मात्र कोणतीही योजना बंद होणार नाही असा दावा सरकारनं केलाय। एसटी महामंडळाच्या खरेदीकरता यांनी स्थगिती दिलेली आहे। विद्यार्थ्यांच्या गणवेशाच्या खरेदीला यांनी स्थगिती दिलेली आहे। शिवभोजन योजनेला सुद्धा आता स्थगिती देण्याच्या विचारामध्ये आहेत। आता निवडणूक आनंदानं होऊन गेली, आता तुम्ही आनंदाचा शिधाविधा काय नको म्हणून ती बंद केलेली आहे। त्यामुळं उद्धव साहेबांना स्थगिती सरकार म्हणणारे लोक स्वतः काय कुठल्या कुठल्या विषयाला स्थगिती देत आहेत हे पहिल्या 3 महिन्यामध्ये आपल्या लक्षात आलं। पुढे बघत राहा, अनेक योजनांना स्थगिती मिळणार आहे। कुठलीही योजना बंद केलेली नाहीये। एकनाथ शिंदे साहेबांनी जो महाराष्ट्राच्या विकासाचा गाडा सुरू ठेवला होता तोच गाडा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने तो पुढे असाच चालू राहणार आहे। तर याच मुद्द्यावरती चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यासोबत विजय वडेट्टीवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही ऐकूयात। दुर्दैवानं एकनाथजी शिंदे साहेबांनी आणलेल्या योजनांना बंदच करायचं ठरवलं आहे। खात्री नाही त्या योजना बंदच होतील। आता मला सांगा की आनंदाचा शिधा कुठे दिसतोय? संपला आनंदाचा शिधा, कारण निवडणूक संपली, आनंद झाला, आनंदाचा शिधा संपला। आता गरीब माणूस कुठे आहे? त्याला आता खरं म्हणजे नववर्षाला, गुढीपाडव्याला, होळीला सगळ्या सणाला देत होते आणि आपली होळी साजरी करून घेत होते कंत्राटदार आणि सरकारचे मंत्री, पण आता तो पण गायब झालेला आहे। कोणतीही योजना राज्यात बंद होणार नाही। माननीय देवेंद्रजींनी आपल्याला एक नाही 4 वेळा सांगितलं आहे। सरकार म्हणून मी सांगतो आहे, देवेंद्र फडणवीसजींचं सरकार, आमचं सरकार कुठलीही योजना बंद करणार नाही। उलट जुलैच्या बजेटमध्ये पुरवणी मागणी येऊ शकतं, नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणी येऊ शकतं, पुरवणी मागणी टाकता येतं आणि केव्हाही बजेट घेता येतं।